महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तो सतधम्म प्रत आणणारे या संविधानाचे शिल्पकार आपल्या गावामध्ये हर्ष उल्हासाने आपण ज्यांची जयंती साजरी करतोय तो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पृथ्वी तलावर मानव कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना माझा पंचांग प्रणाम। इथले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाची जनक शाहू महाराज, शिक्षणाची क्रांती ज्यांनी या महाराष्ट्रात केली ते महात्मा फुले, जगबदल घालून निघाव मला सांगून गेले भीमराव असा मूलमूर्त देणारे अण्णाभाऊ, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या या सर्व महापुरुषांना माझा पंचांग प्रणाम। आज कबनूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती कार्यक्रमाला उपस्थित माझे मार्गदर्शक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष गौतमजी काळे साहेब, दुसरे मार्गदर्शक व आंबेडकर चळवळीचं उगवतं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिलदादा सिरसे, माझे दुसरे मित्र आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत असलेले मोहनदादा गायकवाड आणि या गावातील सरपंच, ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व चेअरमन आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ग्रामविकास अधिकारी आणि ह्या गेल्या 1 तारखेपासून ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी आणि सर्व गावातील सर्व समाज एकत्र यावा ह्या उद्दिष्टाने ज्यांची तळमळ इथं दिसते ते माझे पाहुणे रामदास वाघमारे सरपंच, सटवाजी वाघमारे, तुळशीराम वाघमारे, रामदास वाघमारे, दत्ता वाघमारे, मारुती वाघमारे आणि या गावच्या सरपंच जिजाबाई कांबळे, कमलबाई वाघमारे, सुभाष देशमुख व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ज्याचे कोणाचे नाव राहिले असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण सर्व गावातील नागरिक आणि ज्यांनी सकाळपासून माझ्या माता भगिनी ज्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला माहेरची जयंती म्हणून आलेल्या सर्व इथल्या माझ्या बहिणी, कारण माहेरची जयंती एक वेगळा उल्हास असतो, त्या जयंतीला उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक देशामध्ये साजरी होते। भीम एक ऐसी रोशनी है जिसने उजाला ही उजाला कर डाला, जो मनोवादी जो अस्पृश्य हमें समझते थे आज वही जय भीम का नारा लगाने लगा। इसकाच महत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, बाबासाहेबांनी 500 वर्षाच्या गुलामगिरीला अस्पृश्य समाजाला जे बाहेर काढण्याचं काम केलं, संविधानाच्या माध्यमातून आज तुम्हा आम्हाला जो सन्मान भेटतोय केवळ बाबासाहेबांची पुण्य आहे। बाबासाहेब एका धर्मासाठी काम केले नाही, ना एका जातीसाठी काम केलेले नाही,
बाबासाहेबांनी तमाम इथल्या देशातल्या देशवासियांसाठी बाबासाहेबांचं कार्य आहे. कबनूर या गावामध्ये मला अभिमान वाटतो की सर्व जाती धर्माचे लोक या गावामध्ये येऊन जयंती साजरी करतात. वाघमारे आपलं अभिनंदन आहे. कारण की हीच आम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्याला डोक्यामध्ये आत्मसाधन करून बाबासाहेबांचे विचाराची जयंती साजरी झाली पाहिजे. बाबासाहेबांवर डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घेण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे. बाबासाहेब जर आपल्याला डोक्यामध्ये घ्यायचं असतील तर सजासजी बाबासाहेबाला घेता येत नाही. जर बाबासाहेबांचे जर डोक्यामध्ये विचार घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचं पुस्तक आपल्या हातामध्ये आलं पाहिजे. आणि ते पुस्तक हातामध्ये येण्यासाठी आपल्याला बाबासाहेबचे डोक्यात गेले पाहिजे. ज्यांनी ज्यांनी हातामध्ये पुस्तक घेतले त्याचं मस्तक ठिकाणावर आले आणि ज्याचं मस्तक ठिकाणावर आले ते कुणापुढे नतमस्तक झालेलं नाहीये. त्यासाठी इथल्या सर्व युवकांना मी विनंती करतो की आपण वाचनाकडे वळलं पाहिजे. इथं माझ्या महिला आहेत. महिलांनी आपले लेकरं शिक्षणाच्या त्यांना उच्च शिक्षण कसं घेता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या जयंतीच्या माध्यमातून मी आपणाला एक विनंती करतो की आपण शिक्षणाच्या दिशेनं आपण गेलो पाहिजे आणि आपला एक निश्चय केला पाहिजे या जयंतीच्या दिनी की माझा मुलगा एक IAS अधिकारी झाला पाहिजे. कारण की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हासाठी ज्यांनी घर पाहिलं नाही, ज्यांनी लेकरं पाहिले नाही, आपलं अख्खं आयुष्य तुम्हा आम्हासाठी अर्पण केलेलं आहे. आणि त्या महामानवांची जयंती साजरी करत असताना आपल्याला आपले आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला जयंती साजरी करायची आहे. माझ्या महिला आहे. रमाईचं चिंतन तुम्हाला करणं काळाची गरज आहे. रमाईच्या वेदना तुम्हाला जाणवणं काळाची गरज आहे. रमाई आपल्या नसा नसात भिडवणं आपली काळाची गरज आहे. कारण की ज्या मातेनं इतका वनवास सहन केला, रमाईचे 4 लेकरं ती आपल्यासाठी अर्पण केलेली आहे. पण आपण बाबासाहेबांना काय देतो या जयंतीच्या माध्यमातून चिंतन होणं गरजेचं आहे. आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय. आज सन्मानानं तुमच्या समोर मी टायपूट इस्त्रीचे कपडे घालतोय. पण आम्ही बाबासाहेबाला काय देतोय? बाबासाहेबांच्या विचाराला आपण काय देतोय? बाबासाहेबांच्या घराण्याला आपण काय देतोय? ह्याचंही चिंतन या जयंतीच्या माध्यमातून झालं पाहिजे. आम्ही 14 एप्रिल आले की बाबासाहेबांचा विजयोत्सव म्हणतो आणि वर्षभर आम्ही गार झोपी जातो. पण बाबासाहेबांचे विचार ज्यांनी तुम्हा आम्हाला मतदानाच्या माध्यमातून जो अधिकार दिलाय तो अधिकार आम्ही कुठं देतोय? बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर बाबासाहेब सुखाची संसार थाटला असता. राजवाड्यामध्ये त्यांनी जीवन जगलं असतं. एसीच्या रूम मध्ये ते पण आराम करत बसले असते. बाबासाहेब जर ठरवले असते तर बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, अरे मी जर ठरवलो असतो तर कोट्यावधी पैसा मी जमवला असता, हिरे नाणे यावर मी लोळलो असतो, जगातल्या विश्व सुंदरीला इशाऱ्यावर मी बी नाचवलो असतो, पण इथल्या समाजाला मी वाचू शकलो नसतो. इथला समाज उपाशी तापाशी राहिला असता. जसे आज आपल्या गावातले एखादं कुत्र मरते त्या कुत्र्यासारखे तुम्ही मेले असते आणि तुम्हाला वडून टाकले असते. अशी परिस्थिती आज राहिली असती जर बाबासाहेब तुमच्या आमच्यासाठी जर इथं संविधान लिहून जर तुम्हाला आम्हाला न्याय दिला नसता तर आपलं जीवन त्या कुत्र्या बेहतरही राहिलं असतं. याचं चिंतन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. रमाई ऐकणं तुम्हाला काळाची गरज आहे. कारण एक एक क्षण मी रमाईचं तुम्हाला सांगतो आणि थांबतो. रमाई बाबासाहेब अमेरिकेला शिकत असताना रमाईचा मुलगा औषधाविना मेला. त्या काळची रमाई आपल्या महापुरुषांना कशी साथ देते आणि आज आपल्या पतीला आपण कशा प्रकारे साथ देतो, आपल्या घरात आपण कसे वागत आहात. आज भावामध्ये जमत नाही.
समाजामध्ये जमत नाही. आज जो कोणी आंबेडकर चळवळीचं कार्य करतोय त्याला खिचण्याचं काम आमच्यामध्ये सुरू झालेलं आहे. जो कोणी चांगलं काम करतोय त्याला वडण्याचं काम आम्ही आता सुरू केलेलं आहे. पण आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यापेक्षा आम्ही आपसामध्ये धडका घेण्याचं काम सुरू करतोय. पण त्या काळामध्ये रमाई बाबासाहेबाला अशी धीर देत होती. बाबासाहेब अमेरिकेला शिकायला असताना बाबासाहेबांचा राजरत्न नावाचा मुलगा इतका आजारी पडतो, इतका ताप असतो. बाबासाहेबांना रमाई म्हणते, बाबासाहेब तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी तुमच्या लेकरांची काळजी घेते. आणि बाबासाहेबांचा मुलगा आजारी पडल्यामुळे रमाई त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि ते डॉक्टर पाहतो त्या मुलाला, राजरत्न मुलाला, आणि इतका ताप असतो आणि त्याला तापीचं इंजेक्शन आवश्यक असते. पण तो डॉक्टर तिथे विलाज करत नाही, कारण की रमाई त्या डॉक्टरांचं मागलचं देणं असते उदारी, त्यामुळे त्या लेकराचा विलाज होत नाही. डॉक्टरांपाशी विनवया करते, पदर पसरते, तरी पण त्या डॉक्टरांना या रमाईची आपल्या दया आली नाही. डॉक्टरांना खूप विनवण्या करते, पण तो का विलाज केला नाही. आणि रमाई त्याला तिथून घेऊन जाते आणि डोळ्यासमोर तडफडून मुलगा आपला मृत्यू पाहतो. आणि हे बाबासाहेबांचे हे लेकर या चळवळीमध्ये बाबासाहेबांनी असे केलेले आहे. सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे आपण कुण्या दिशेनं जातो, आपण काय करतो, बाबासाहेबांना आपण काय देतो, याचं चिंतन मंथन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आम्ही संध्याकाळी आता डीजेवर नाचणार आहोत. डीजे आहे ना वाघमारे साहेब? हा, संध्याकाळी डीजे आहे. आणि माझा युवक मुलगा सुद्धा त्याच अपेक्षेनं आहे. डीजे आला की व्यसन येते, आमच्या अंगात दारू येते. दारू आली की बाबासाहेबांसमोर आम्ही मोठी मोठी जीभ काढून एकाच्या मानावर एक बसून नाचतो. मित्रांनो, बाबासाहेबांचे क्षण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. बाबासाहेबांचे ज्यांनी आपल्यासाठी ज्यांनी झिजवले ते क्षण डोळ्यासमोर ठेवा. आणि बाबासाहेबाला तुम्ही कितपर्यंत डोक्यात घेणार आहात आणि कसे घेणार आहात याचं चिंतन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जीवनामध्ये निश्चय करा. काल एक मेंढर राखणाऱ्याचा मुलगा IPS अधिकारी बनतो. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये निश्चय केला. शाळा शिकत असताना त्याचा मोबाईल हरवतो आणि तिथल्या संबंधित इतकी परिस्थिती बिकट असते, त्याला दुसरा मोबाईल घ्यायची त्याची परिस्थिती नसते, कारण की त्याची आई ऊस तोडायच्या कामाला जाते आणि बाप आपले मेंढर या माळावर त्या माळावर रात्री पालीचं झोपडं करून झोपणारा त्यांचा मुलगा शिक्षण शिकत असताना त्याचा मोबाईल हरवतो आणि जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जातो. कारण की का जातो? कारण की दुसरा मोबाईल घ्यायची की त्याची ऐपत नाही. UPSC MPSCचा अभ्यास करत असताना दुसरा मोबाईल वडिलाला कसा मागावं, मोबाईल तर हरवला पण कसा मागावं या भीतीने तो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यासाठी जातो. पण तिथला पोलीस अधिकारी त्याची तक्रार घेत नाही. त्यांना त्याचे अपमान करून तो अधिकारी तिथून पाठवून देतो. आणि वीरू देव यांनी निश्चय केला त्याच दिवशी, कारण की त्यांनी ठरवलं, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय शिका संघटित आणि संघर्ष करा. आणि जो कोणी शिक्षण घेतो, शिक्षण घेतलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला आणि कालच्या परीक्षेमध्ये तो IPS अधिकारी म्हणून त्याची निवड झाली. त्यांनी आता जिल्ह्याचा तो बॉस झालेला आहे. अनेक पोलीस त्याला सलाम करणार आहेत. हा आपला निश्चय झाला पाहिजे. आपण अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली प्रगती दाखवायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातून सुद्धा शासनाच्या उच्च पदावर आपण जाल अशी मी ह्या जयंतीच्या माध्यमातून अपेक्षा करतो. आणि वेळ खूप झालेला आहे. जास्तीचं तुम्हाला न सांगता आपले मुलं चांगल्या दिशेने घडले पाहिजे. व्यसनातून बाहेर आपल्या मुलांना काढलं पाहिजे. जे व्यसनाच्या आहारी गेलेत त्यांनी आपण आपला संसार, कारण की व्यसन हे खूप मोठं संकट आहे.
ज्यांनी ज्यांनी व्यसनामध्ये अडकले, ज्याचे कुटुंब तुम्ही पहा, अर्ध्यावर जीवन त्यांचं गेलेलं आहे, लेकरं बाळं दुसऱ्याच्या भरोशावर गेलेले आहेत. हे चिंतन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. कारण की आपल्या जीवनामधली खरी क्रांती जर कोणती असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या जयंती दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, येणाऱ्या काळामध्ये माझ्या समाजातला युवक व्यसनातून मुक्त होईल, अशी मी आशा बाळगतो. कबनूरवासियांनी माझा इथं सन्मान केला त्याबद्दल मी शतशः वाघमारे कुटुंबाचे व माझे इथं दाजी पण असतात आणि माझी आत्या पण आहे, या सर्वांचे, कबनूरवासियांचे, सगळ्या माझ्या पाहुण्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला 2 शब्द तुम्ही माझे ऐकून घेतलात त्याबद्दल शतशः आभार. माझं कुठंतरी चुकलं असेल तर मी माफी मागत नाही. माफी का म्हणून मागू, माफी मागत नाही, ते माफी असू द्या. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.